राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री सुनील तटकरे गेले अनेक वर्ष या नव्या मुंबईचा चेहरा बदलण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले आणि आपल्या सगळ्यांचं नेतृत्व केलं ते आपले गणेश नाईक, माथाडी कामगारांचे नेते आमदार शशिकांत शिंदे, आमदार नरेंद्र पाटील, नगरीचे प्रथम नागरिक महापौर सागर नाईक, लोकसभेतले आमचे पूर्वीचे सहकारी श्री संजय नाईक, शेजारच्याच मतदारसंघातले आमदार संदीप नाईक, दलितांचे नेते बाबासाहेब गोखले, उपमहापौर अशोक गावडे, व्यासपीठावरचे अन्य सगळे सहकारी नगरसेवक आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या सहकारी मित्रांनो, कार्यकर्त्यांनो, विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आज आपण या ठिकाणी एकत्र आलो. देशामध्ये परिवर्तन झालं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं. 10 वर्ष सत्तेवर असलेला UPA आज सत्तेपासून बाजूला गेलेली स्थिती पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले 10-15 वर्ष काँग्रेसने आपण एकत्र काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची रास्त मागणी आणि हक्क त्याच्यावर तिलांजली देण्याच्या संबंधीची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न ज्यावेळेला केला गेला त्यावेळेला स्वतंत्रपणाने निवडणुका लढवण्याची भूमिका ही स्वीकारावी लागली. त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. पण मी अनेक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतोय. 2-3 महिन्याच्या पूर्वी माझा एक अपघात झाला. मला सांगण्यात आलं डॉक्टरच्या वतीनं की कमीत कमी 3 ते 4 महिने तुम्ही वॉकर घेऊन चाललं पाहिजे आणि 6 ते 8 महिने तुम्ही काठी घेऊनच चाललं पाहिजे. पण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा जोम आणि उत्साह या पराभवाच्या नंतर पराभवानंतर सुद्धा ठिकठिकाणी फायद्याच्या नंतर 3 ते 4 महिने जो वॉकर वापरायची सूचना होती तो वॉकर मी 3 आठवड्यामध्ये सोडून दिला. आणि मी खात्रीने सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पुन्हा फिरून कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण करणं, ऊर्जा निर्माण करणं, या प्रकारची भूमिका घेण्याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नांची पराकाष्ठा करू. आणि तो प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना मला कोणाची आधाराची काठी घ्यावी लागणार नाही ही सुद्धा विश्वासाची खात्री आपल्याला मी देऊ इच्छितो. पराभव झाला. निवडणुकीमध्ये यश अपयश असतं. यश मिळालं तर हुरळून जायचं नसतं आणि अपयश आलं तर घाबरून जायचं नसतं. अपयश ही यशाची पायरी आहे. ठेच लागल्याच्या नंतर आपण पुढचं पाऊल नीट टाकतो.
आणि म्हणून समजून घेतलं पाहिजे काय घडलं असं देशामध्ये. काही घडलं ही गोष्ट आपल्याला स्वीकारावी लागेल. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपण काँग्रेस पक्ष, इतर काही राज्यातले अन्य काही सहकारी यांनी UPAची स्थापना करून एकत्रित निवडणूक लढवायची भूमिका घेतली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, AIADMK, अन्य काही पक्ष हे एकत्रित आले आणि NDAची स्थापना करून निवडणुकीच्या संदर्भात पुढे जाण्याचा प्रयत्न केला गेला. स्वातंत्र्याच्या नंतरची पहिली निवडणूक अशी आहे की ज्या प्रकारची निवडणूक गेली अनेक वर्ष आपण अमेरिकेमध्ये पाहतो. अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पार्टीचा एक उमेदवार असतो, डेमोक्रॅटिक पार्टीचा एक उमेदवार असतो. दोन्ही उमेदवार ठिकठिकाणी लोकांच्या समोर जातात. टेलिव्हिजनवरून त्यांची भाषणं लोकांना ऐकवली जातात आणि लोक त्यामधून निर्णय घेत असतात. आत्तापर्यंत ही स्थिती कधी देशामध्ये नव्हती. पण या वेळेला NDAच्या वतीनं नरेंद्र मोदी आणि UPAच्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं राहुल गांधी ही दोन व्यक्तिमत्व लोकांच्या समोर आली गेली. आणि ती व्यक्तिमत्व आल्याच्या नंतर लोकांनी त्यामध्ये अनुभवाचा विचार करण्याच्या संबंधीची भूमिका स्वीकारली आणि मोदींच्या हातामध्ये सत्ता दिली. एक वातावरण तयार केलं की अच्छे दिन आएंगे. लोग ही म्हणले ये क्या मामला देखेंगे, कभी देखने का मौका मिला नहीं, अभी ये मौका हम लेना चाहते हैं. कैसे अच्छे दिन आएंगे वो हम देखना चाहते हैं. बहुत साल दूसरे लोगों के दिन हमने देखे, अभी ये नए दिन देखने के लिए हम तरस रहे हैं, इसलिए उनको इस बार मौका देना चाहिए. दिला लोकांनी निर्णय. लोकांचा निर्णय हा राजकीय कार्यकर्त्यांनी मानायचा असतो. कधी लोक असं सांगतात, राजकीय नेते सांगतात की लोक चुकले. मी मतदार कधी चुकला असं म्हणत नाही. मतदार हा आमच्यापेक्षा मोठा आहे. आम्हाला या सत्तेच्या किंवा महत्त्वाच्या ठिकाणी आणण्याच्या संबंधीचं कर्तृत्व, भूमिका हा मतदार बघत होतो. आणि मतदारांनी घेतलेला निर्णय तो आपल्यापासून बाजूला असेल तर त्याची कारण मीमांसा केली पाहिजे. आणि कुठं कमतरता असेल तर ती कमतरता राजकीय कार्यकर्त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या प्रयत्नाला आज आम्ही लागलेलो आहोत. आणि त्याचीच प्रचिती आज या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. अच्छे दिन आएंगे. काय चित्र दिसतं आहे देशामध्ये, किती गोष्टी सांगता येतील. आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं संकट आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पिण्याच्या पाण्याची समस्या, जनावरांच्या चाऱ्याची समस्या, पीक उद्ध्वस्त झालेलं आहे. तिथला माणूस हा अस्वस्थ झालेला आहे. ज्या लोकांनी विश्वासानं NDAला मतदान करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली आणि देशाची सूत्र भाजपच्या हातामध्ये दिली, त्या ज्या सत्ता देणाऱ्या लोकांना आज या दुष्काळाच्या संकटामधून बाहेर काढण्याच्यासाठी सत्तेचा यत्किंचितसुद्धा वापर केला जात नाही याची परिस्थिती आलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 4,000 कोटी रुपयाची मागणी आम्ही केली केंद्र सरकारच्याकडून. केंद्र सरकारची टीम महाराष्ट्राचा दुष्काळ बघण्याच्यासाठी येऊन गेली. 3 ते 4 महिने झाले, एक नवा पैसासुद्धा महाराष्ट्राच्या वाट्याला अद्याप आलेला नाही. मी निश्चितपणानं आपल्याला सांगू इच्छितो की या दुष्काळ निवारणाच्या कामाच्या संबंधीची 10 वर्ष जबाबदारी माझ्याकडे होती. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अतिवृष्टीचा असो, गारपिटीचा असो,
दुष्काळाचं संकट असो, त्या सगळ्या संकटातून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना बाहेर काढण्याच्यासाठी 3 ते 4 आठवड्यापेक्षा जास्त वेळ आम्ही कधी घेतला नाही आणि हजारो कोटी रुपयाची मदत ही महाराष्ट्राला दिली आणि त्या संकटातून लोकांना बाहेर काढलं. आणि आज मात्र 4 इतके महिने होऊन गेले, काही मदत महाराष्ट्राला मिळत नाही. हे अच्छे दिन. तो दुष्काळी भागातला माणूस तडफडतोय. हे अच्छे दिन. जे आम्ही मतदान केलं त्याच्या पाठीमागचा हेतू चांगला होता असं मतदार म्हणतो. पण तोच मतदार आत्ता निष्कर्षाशी आलेला आहे की राष्ट्रवादी पक्षाची मंडळी ज्या वेळेला देशाच्या आणि राज्याच्या कंठीमध्ये काम करत होती त्यावेळेला आमच्या प्रश्नाची सोडवणूक ही तातडीने केली जात होती. आज ती केली जात नाही. याच नव्या मुंबईमध्ये गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली एक राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करायला सुरुवात केली गेली आणि तो राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे अन्न सुरक्षा दिन. कधी या देशाच्या हा इतिहासामध्ये सामान्य गरीब माणसाला अत्यंत कमी किमतीमध्ये धान्य देण्याच्या संबंधीचा निर्णय झालेला नव्हता. आम्ही प्रचंड धान्याची निर्मिती केली आणि या देशातल्या सामान्य माणसाला कमी किमतीमध्ये धान्य द्यायचा हा निर्णय या ठिकाणी राबवायला सुरुवात केली. त्याचा शुभारंभ महाराष्ट्रामध्ये या नव्या मुंबईपासून झालेला होता. पण सरकार बदललं. अच्छे दिन आणण्याच्या संबंधीच्या संकल्पना ज्यांनी मांडल्या त्यांनी या सगळ्या धोरणामध्ये आता बदल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मर्यादित लोकांच्या पुरतीची सुविधा राहील याची खबरदारी घेतलेली आहे. आणि अच्छे दिनाच्या संबंधीची त्यांची व्याख्या ही या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवली. हा सगळा वर्ग नागरी वर्ग आहे. कष्टकरी कामगार या परिसरामध्ये राहतो. काय त्या कामगारांची परिस्थिती आज निर्माण केली. आज केंद्र सरकार कामगार विषयक कायद्यांच्यामध्ये बदल करायचं म्हणते. पूर्वी एका मर्यादित संख्येच्या पेक्षा जास्त लहान कारखान्यात बंद करण्याच्या संबंधीचा निर्णय घेण्याच्याबद्दलची सुविधा होती. आता 300 कामगार असलेला कारखानासुद्धा बंद करायचा अधिकार हा मालकाला राहील. या प्रकारची सुविधा आज या कामगार कायद्यामध्ये बदल करून आणण्याच्याबद्दलचा प्रयत्न सुरू झालेला आहे. कामगारांच्या जीवनातली स्थिरता उद्ध्वस्त करणं. मंत्री जाहीरपणानं सांगतात की माथाडी कामगार आम्ही रद्द करणार आहोत. कष्ट करणारा उन्हातानामध्ये आपल्या पाठीवर ती धान्याची गोणी राबून राबणारा तो माथाडी आज त्याला कायद्याने संरक्षण या राज्यामध्ये दिलं आणि तो कायदा उत्तम रीतीनं राबवण्याचं काम या राज्यामध्ये गेले अनेक वर्ष झालं. राज्याचे मजूर खात्याचे मंत्री म्हणून गणेश नाईकांनी सातत्यानं आपली सगळी शक्ती या माथाडी कामगारांच्या पाठीशी उभी केली. आज तो माथाडी कामगारांचा कायदा रद्दबातल करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मजुरांच्या हिताची जपणूक करण्याची पावलं ही टाकण्याची तयारी त्यांनी ठेवलेली आहे. शेतकरी हा या देशाचा कणा आहे. ज्या देशामध्ये आम्ही अन्नधान्य आयात करत होतो त्या देशांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी घाम गाळला आणि सबंध देशाचा या संबंधीचा चेहरा बदलायच्या संबंधीची कामगिरी केली. गेल्या वर्षी भारत जगातला तांदूळाची निर्यात करणारा 1 नंबरचा देश झाला. गेल्या वर्षी भारत साखर, कापूस आणि गहू हा निर्यात करणारा जगातला 2 नंबरचा देश झाला. 5-6 वर्षाच्या पूर्वी आम्ही धान्य आयात करत होतो. आज आम्ही जगातल्या 18 देशांना धान्य देतो आणि तिथल्या भुकेचा प्रश्न सोडवतो. हे काम या देशातल्या कष्ट करणाऱ्या काळ्याशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या घामातून करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून त्या शेतकऱ्याच्या हिताची जपणूक करण्याच्याबद्दलची आज जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आहे. काय सरकार करते हे नवं. आत्ता पार्लमेंटच्या समोर एक कायदा येतोय, भूसंपादन कायदा. तो कायदा पूर्वीच्या सरकारने त्याच्यात दुरुस्त्या केल्या. माझ्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची समिती होती आणि माझ्या अध्यक्षतेखालच्या समितीने कायदा तयार केला
आणि त्याच्यामध्ये तरतूद केली, कुठल्याही गावातल्या शेतकऱ्यांची जमीन ताब्यामध्ये घ्यायची असेल तर 70% शेतकऱ्यांची संमती मिळवायला पाहिजे. नव्या सरकारने वटहुकूम काढला आणि शेतकऱ्याच्या संमतीची गरज नाही, आम्ही कधीही जमीन घेऊ शकतो या प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये केली. आम्ही जुन्या कायद्यामध्ये तरतूद केली होती की एखाद्या गावच्या बहुसंख्य लोकांची शेती आपण ताब्यात घेतल्याच्या नंतर त्या गावावर काय परिणाम होतो. शेतकऱ्याला कदाचित नुकसान भरपाई मिळेल, पण त्या शेतीवर काम करणाऱ्या मजुराच्या जीवनावर काय परिणाम होतो, बलुतेदाराच्या जीवनावर काय परिणाम होतो, याचा एक सामाजिक अभ्यास केला पाहिजे. आणि सोशल इम्पॅक्ट असेसमेंट हे याचं करून त्यांना काय पद्धतीने मदत करायची या प्रकारचं बंधन जुन्या कायद्यामध्ये आम्ही घातलेलं होतं. मोदी सरकारच्या या नव्या कायद्यामध्ये वटहुकुमामध्ये ते काढून घेतलं आणि हा गावातला गरीब जो वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, बलुतेदार वर्ग आहे, त्याच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीची भूमिका ही रद्दबातल करून ठेवली. आम्ही निकाल घेतला होता की ज्या जमिनीमध्ये पाण्याची उपलब्धता आहे, जमीन सुपीक आहे, उत्तम पिकं त्या ठिकाणी घेतली जातात, ती शक्यतो जमीन घेण्याच्या संबंधीचा मोह सरकारने टाळला पाहिजे. तेही कलम काढून टाकलं. याचा अर्थ हा आहे की या देशातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची जमीन सरकारमधल्या एखाद्या अधिकाऱ्याला किंवा मंत्र्याला कधी मनामध्ये आलं तर काढून घेणं आणि त्याला रस्त्यावर टाकण्याच्या संबंधीची भूमिका घेण्याचा अधिकार आज केंद्र सरकारने या नव्या सरकारने घेतलेला आहे. आणि आजच्या दिनाच्या संबंधीची आमची व्याख्या ही कास्तकार शेतकऱ्यांच्यासाठी काय या संबंधीचं एक चित्र आज त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे. कितीच गोष्टी सांगता येतील. आज सगळ्या जगामध्ये पेट्रोलियम प्रॉडक्टच्या किमती खाली आल्या. आम्ही लोक सत्तेमध्ये होतो त्यावेळेस $160-165 मिळणारा बॅरल आज हा 70 ते 75 रुपयाच्या पर्यंत खाली येऊन पोहोचला. चांगली गोष्ट झाली. जगातल्या तेलाच्या किमती कमी झाल्या, त्याचा लाभ नागरिकांना होणार अपेक्षा अशी होती की ज्या ठिकाणी $50 ज्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किमती कमी होतात आणि हे सरकार ते कमी किमतीचं पेट्रोल आणि डिझेल परदेशातनं खरेदी करतं आणि ग्राहकाला मात्र 2-4 रुपयाची सूट देण्याच्याबद्दलची भूमिका या ठिकाणी घेतली जाते. आणि या दुनियेमध्ये झालेल्या स्वस्ताईचा लाभ या देशातल्या नागरिकांच्या संसारामध्ये देण्याच्या संबंधीची खबरदारी आज हे सरकार घेत नाही. याचा अर्थ आजच्या दिनाच्या बद्दलची त्यांची घोषणा किती पोकळ होती हे या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना समजलेलं आहे. समाजामध्ये अनेक घटक असतात. हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, ईसाई आहेत, दलित आहेत, अदलित आहेत, आदिवासी आहेत, गैरआदिवासी आहेत. समाजातल्या लहान माणसाच्या लहान घटकाच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची असते. आणि म्हणून आरक्षणाचं सूत्र आम्ही लोकांनी जाणीवपूर्वक या देशामध्ये सांभाळलं. आम्ही अभ्यास केला. सच्चर नावाच्या एका न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आणि या देशातल्या मुस्लिम समाजाची स्थिती काय याचा अभ्यास करायला सांगितलं. शिक्षणाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत, मागासलेपणाच्या संदर्भात सगळ्यात अग्रभागी राहणारा वर्ग हा मुस्लिम समाजाचा वर्ग आहे. आणि त्यामुळे साहजिकच एक प्रकारचं नैराश्य या समाजामध्ये येतं. ज्या देशामध्ये 16-18 कोटी संख्याच्यापेक्षा सुद्धा जास्त लोकसंख्या एखाद्या समाजाची आहे आणि त्या समाजामध्ये नैराश्य आलं, त्याचा गैरफायदा, त्यातलं बेकवीर अस्वस्थ तरुणांचा गैरफायदा, समाजातल्या काही घातक प्रवृत्तीसुद्धा घेतात, त्याचा अनुभव आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आणि म्हणून शिक्षणाची दालनं मुस्लिम समाजाच्यासाठी खुली झाली पाहिजे. नोकरीची संधी त्याला मिळाली पाहिजे. घाम गाळायचा, कष्ट करण्याचा त्याचा अधिकार हा जतन केला पाहिजे. आणि म्हणून या वर्गाच्यासाठी सुद्धा आरक्षण द्यायचा हा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला होता. सरकार बदललं आणि त्यांनी या संबंधीचं आरक्षण काढून टाकलं. राज्याचे प्रमुख सांगतायत की आम्ही काढलं नाही, पण त्या विधेयकाचा कालखंड संपला. अरे कालखंड संपला, अनेक विधेयकांचा कालखंड संपतो, पण सत्तेमध्ये बसलेल्या लोकांची जबाबदारी असते
की ते लोकांचं हित साधणारा निकाल असेल तर त्याचा कालखंड वाढवून दिला पाहिजे. पण ज्या वर्गाच्याकडं जाती आणि धर्मीय दृष्टिकोनातून बघण्याची भूमिका ज्या विचारसरणीनं गेल्या अनेक वर्षाच्यापासून जाणीवपूर्वक जतन केली आणि समाजामध्ये एक प्रकारचा विध्वंस विद्वेष हा वाढवण्याच्या संबंधीची खबरदारी घेतली, त्या लोकांनी या संबंधीचा घेतलेला निर्णय हा सहजासहजी घेतलेला नाही. त्याच्या पाठीमागं एक प्रकारच्या सांप्रदायिक विचाराची धडक ही मोठ्या प्रमाणावर आहे. ही गोष्ट मला मान्य करावं लागेल. आणि म्हणून असे अनेक निर्णय आहेत की या गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहतो. याचा अर्थ आता लोकांना ठिकठिकाणी समजायला लागलेलं आहे की हे अच्छे दिनाच्या संबंधीची घोषणा ही सत्यावर आधारित नव्हती. ज्या उत्तर प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपचे लोक निवडून आले, त्याच उत्तर प्रदेशामध्ये गेल्या 3-4 महिन्यामध्ये जेवढ्या पोटनिवडणुका झाल्या त्यातल्या 70% पेक्षा जास्त पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी भाजपचा पराभव केला. 6 महिन्याच्या पूर्वी भरभरून मतं ज्या भाजपला दिली आणि देशाची सूत्र ज्यांना दिली त्याच लोकांनी त्याच राज्यामध्ये 3 महिन्याच्या नंतर त्यांचा अनुभव बघितल्याच्या नंतर आपला निर्णय बदलला. आणि म्हणून देशामध्ये पुन्हा एकदा चित्र बदलायला लागलेलं आहे. निवडणुकीचा निकाल आपल्या विरोधी गेला, पण लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे की ज्यांच्या हातामध्ये आम्ही सत्ता दिली ती सत्ता ही आमच्या हिताची जपणूक करण्यासाठी वापरली जात नाही. आणि म्हणून लोकांच्या हिताची जपणूक ज्या ठिकाणी केली जात नाही त्यांच्या पाठीशी आम्ही शक्ती उभी करणार नाही. हा निकाल आपल्याला घेतला पाहिजे. उद्या त्याला महानगरपालिकेचा निवडणुकीच्या संबंधीचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. कार्यकर्ता म्हणून लोकांच्या पुढे जायला लागेल. मला अभिमान वाटतो की या ठिकाणी गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली गेले काही वर्ष महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीचा कारभार केला, ज्या पद्धतीच्या सुधारणा केल्या, ज्या पद्धतीचं हे शहर समाजाच्या सर्वसामान्य माणसाला आपलं शहर वाटावं या प्रकारची खबरदारी घेतली, अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या. मग तो पाण्याचा प्रश्न असो, घनकचऱ्याच्या नियोजनाचा प्रश्न असो, मल निसर्गाच्या संबंधीचा प्रश्न असो, मोकळी मैदानं खेळासाठी उपलब्ध करण्याच्या संबंधीचा प्रश्न असो, बाग बगीच्यांची निर्मिती करण्याच्या संदर्भातला प्रश्न असो. एका गावामध्ये 194च्या जवळपास आसपास बगीचे तयार करण्याची खबरदारी इतर तिथे कुठं घेतली जाते असं चित्र दिसत नाही, पण ते नव्या मुंबईमध्ये घेतलेली दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या अभ्यासाच्याबद्दलची माहिती घेतली. अनेक ठिकाणी 100 रुपये ज्यावेळेस जमा होतात महानगरपालिकेच्या खजिन्यामध्ये त्यातले जवळपास 50 ते 54 रुपये प्रशासकीय खर्चाच्यासाठी खर्च केले जातात. नवी मुंबई ही महानगरपालिका एकमेव महानगरपालिका अशी आहे की ज्या ठिकाणी 100 रुपये जमा झाल्याच्या नंतर 10 रुपये आणि 20 पैसे फक्त प्रशासनासाठी जातात आणि 89 रुपये आणि 80 पैसे हे नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी केले जातात. या प्रकारचं उत्तम काम आज या ठिकाणी गेल्या काही वर्षामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून कामासाठी आम्ही मत मागतो ही भूमिका घेऊन नागरिकांच्या समोर जाण्याच्यासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे. गणेश नाईकांनी सांगितलं की माझा गाफीलपणा झाला, ठीक आहे, कधीतरी असं होऊन जातं, पण आता आपण सतर्क आहोत. आता आम्ही गाफील राहणार नाही. आता आम्ही केलेलं काम लोकांच्या समोर मांडू. आम्ही लोकांना सांगू की महाराष्ट्रातल्या कुठल्याही महानगरपालिकेशी आणि या महानगरपालिकेच्या कामकाजाच्या पद्धतीशी तुम्ही तुलना करा. प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी आम्ही इतरांच्यापेक्षा काम अधिक केलं असेल हे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा मताचा अधिकार आमच्या बाजूने द्या आणि हे सांगण्याचा अधिकार हा आमचा आहे हे विनम्रपणानं मतदारांना जाऊन पटवून द्या. माझी खात्री आहे की या परिसरातला नागरिक आपल्या मताचा वापर हा योग्य पद्धतीने करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाईकांच्या नेतृत्वाखाली जे कोणी उमेदवार उभे राहतील त्यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी करतील. मला आनंद आहे की या वेळेला लॉट पडले त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा अधिक जागा ह्या महिलांच्यासाठी दिलेल्या आहेत आणि त्यामुळं
या ठिकाणी एक महिलांचं राज्य येण्याची स्थिती दिसते, जी आपलं घर उत्तम रीतीने चालवते ती भगिनी माझी खात्री आहे. माझी खात्री आहे की ती भगिनी या शहराचा कारभारसुद्धा उत्तम रीतीने करू शकेल. आणि म्हणून आज जागतिक महिला दिनाचं चित्र परिस्थिती जवळ आपल्या आहे. अशा वेळेला महिलांना अधिक संधी देण्याच्या संबंधीचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला असेल तर महिलांच्या माध्यमातून सुद्धा विकासाचं काम कशा पद्धतीनं होऊ शकतं याचा एक इतिहास घडवण्याचं काम नव्या मुंबईतल्या आमच्या भगिनी आणि आमचे मतदार करतील, याच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या सगळ्या प्रयत्नांना अंतःकरणापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.